अशोकराव तर प्यादा आहे बिचारा. ते तर आदर्श घोटाळ्यामुळे घाबरत घाबरत कधी ह्याच्यात कधी त्याच्यात कधी त्याच्यात. अशोक चव्हाणांना एवढं म्हटलं की नांदेडकरांचा अंत बघू नका, त्यांनी आंदोलन केलं तर म्हटलं आदर्श आपला तिहार जेलमध्ये दिसेल, दुसरं कुठे दिसणार. आणि म्हणून उद्याचा असणारा संदेश सुधारणार आहे, जगाला जो संदेश जाणार आहे की भारतीय जनता, भारतीय मतदार यांनी RSS भारतीय जनता पक्षाशी फारकत घ्यायला सुरुवात केली.